तू ही रे माझा मित्वा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे पाहतोय की ईश्वरी आणि अर्णव यांचं लग्न झालंय खरं, पण फक्त भांडण आणि भांडणच सुरू आहे. भांडणाशिवाय दोघांना एकमेकांशी बोलण्याकरता साधी सोपी भाषा काही वापरता येत नाही आहे. बोलायला लागले की फक्त भांडण, बोलायला लागले की फक्त भांडण आणि भांडणाशिवाय इतर काहीही नाही. ही गोष्ट आता नम्रता, मामा, आकाश हे तिघंजणं तर नोटीस करतच असतात, त्याचबरोबर अंजली पण करत असते. पण आता मामा आणि अंजली हे दोघं तर काही विचार करूनही काही करू शकत नसतात. तर आता मात्र आकाश हा सुद्धा विचार करायला लागतो की बापरे, ह्या दोघांचं काहीतरी करावं लागेल. तेव्हा कुठे यांच्यामध्ये जरा संवाद सुरू होईल. सध्या तर फक्त वाद सुरू आहे. तर आता नम्रता ही विचार करत असते की बापरे, इशू इतकी चिडचिडी कधीपासून होऊन गेली आहे. काय हे नुसतं भांडण करते? नाही, काहीतरी करावंच लागेल. जर इशू ही अशीच सतत फक्त भांडत गेली ना, तर काहीच नाही होऊ शकत. तिला ह्या घरामध्ये संसार करणं तर खूप दूर राहिलं, घरामध्ये राहणंसुद्धा मुश्किल होऊन जाईल. आणि अर्णव सरांबरोबरच भांडते. उलट त्यांच्या तरी बरोबर राहिली आणि बाकी इतर कोणाजवळ भांडली तरी चालेल. नाहीतर त्या वल्लरी मामी आहेतच माझ्या इशूला छळायला. नाही, काहीही झालं तरी इशू आणि अर्णव सरांची एकी असली पाहिजे. जेव्हा त्यांची एकी असेल ना, तेव्हाच माझ्या इशूला दुसरं कोणी काही बोलू शकणार नाही. काहीही करून इशूला समजावावंच लागेल. नमू, तुला करायचं आहे असं ती आता जोरात म्हणते. इतक्यात त्या ठिकाणी आकाश येतो आणि आकाश म्हणतो, काय करतेस नम्रता? त्यावर नम्रता म्हणते, एकी. त्यावर लगेचच आकाश म्हणतो, काय? नम्रता सांगते, 1 मिनटं थांबा, तुम्ही असं म्हणत होते, पण बोला, काय बोलत होतात तुम्ही आकाश सर? त्यावर आकाश म्हणतो, नाही, तू काहीतरी वेगळा विचार करतेस बरोबर? त्यावर नम्रता म्हणते, नाही, असं काही नाही आहे. त्यावर आकाश म्हणतो, मला माहिती आहे, कारण जो विचार तुझ्या डोक्यात आहे तोच विचार माझ्या पण डोक्यात आहे. नम्रता म्हणते, म्हणजे? त्यावर आकाश तिला सांगतो, दादाचा आणि वहिनीचा विचार करतेस ना? त्यावर नम्रता सांगते, हाव ना, मला तर काही कळतच नाही आहे या दोघांचं. किती भांडत आहेत दोघंजणं आल्यापासून. मी बघते खरं की म्हणजे यांच्यामध्ये बोलायला दुसरी कुठली भाषा वापरलीच जात नाही आहे, फक्त भांडण. जो साधा सोपा विषय आहे, ज्याच्यावर साधं बोलायचं आहे त्याच्यावर पण भांडूनच बोलत आहेत. त्यावर आकाश म्हणत असतो, हे काय आपल्याला नवीन आहे का? ईश्वरी आणि दादाची पहिली भेट तू बघितलेली नाही आहेस ना, म्हणून तुला हे असं वाटतंय. त्यावर नमू म्हणते, म्हणजे? त्यावर आकाश म्हणत असतो, अगं, ज्यावेळेस आमचं इंदोरमध्ये फॅशन शो होता ना, त्यावेळेस तिथे चालत होत्या आमच्या मॉडेल आणि तेव्हा इशू त्यांच्यामध्ये आली आणि वहिनी आल्याच्या नंतर तिला कळत नव्हतं की आता तिथे काय करायचं, कारण तिथे रॅम्प वॉक चालू होते. मग त्यावेळेस तिला एका मॉडेलने तिचा हात पकडून सांगितलं की तू फक्त चालत राहा, घाबरू नको. आणि त्या मॉडेलने तिला पुढे आणलं चालत. आणि नंतर ज्यावेळेस जजेसने तिला प्रश्न विचारले तिच्या लुकबद्दल, त्यावेळेस तिला काहीच सांगता नाही आलं. ती घाबरली, गोंधळली आणि तिचा म्हणजे ती बावरली. तिला मागे जायचं होतं, पण ती स्पेस कमी असल्यामुळे तिचा तोल गेला आणि वहिनी खाली पडत होती. त्यावेळेस दादाने तिला पकडली आणि मीडियाने त्या सगळ्याचे फोटो वगैरे कॅप्चर केले. आणि मग तेव्हापासून त्या दोघांमध्ये जे भांडण सुरू झालं, तर त्याच्यानंतर वहिनी मुंबईला आली आणि बघितलंच तू, ते तर तुला आता सांगायला नकोच. त्याबरोबर नम्रता म्हणते, हो आकाश सर, मला ते सगळं माहीत आहे, पण आता ते सगळं जुनं झालं की नाही? आणि तेव्हा ते भांडत होते ते ठीक होतं, पण आत्ता भांडायची काय गरज आहे? आता लग्न झालं ना, आता नवरा बायको आहे. त्यात तुमची आई, त्यांना तर वाटते की माझी इशू संधी साधूच आहे. बघता ना सारखं कसं बोलतात ते त्या तिला. त्याबरोबर आकाश म्हणतो, हे बघ, तू मॉमचं जास्त मनावर घेऊ नकोस. अगं ती तशीच आहे, ती पटकन माणसांना बोलून जाते. त्याबरोबर नमू म्हणत असते, पण माझी इशू सरळ साधी आहे, तिला या सर्व गोष्टी नाही सहन होणार, वाईट वाटेल हो तिला. त्याबरोबर आकाश म्हणतो, हे बघ, आता मम्माबद्दल आपण बोलत राहिलो तर वेळ लागेल, त्यापेक्षा आपण दादा आणि वहिनीला काय सोल्युशन काढून द्यायचं त्यावर डिस्कस करूया का? त्यावर नम्रता म्हणते, त्यांचं काय करू शकतो आपण? मला काही नाही सुचते. त्यावर आकाश म्हणतो, पण मला सुचतं आहे ना, आपण तसं करू शकतो. त्यावर नम्रता म्हणते, काय करायचं आहे? त्यावर आकाश म्हणतो, हे बघ, आपण त्या दोघांना जर थोडा त्यांचा वेळ दिला ना, तर कदाचित त्या दोघांमध्ये बोलून त्यांचं कॉम्प्लिकेशन सुटू शकतं. म्हणजे बघ, दादाने अचानक जाऊन वहिनीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, त्यांचं लग्न झालं, XYZ खूप काही घडलं त्या दिवसात. पण हे सगळं का झालं? दादाने एवढा मोठा डिसिजन का घेतला हे कळायला नको वहिनीला? त्यावर नमू म्हणत असते, ते तर कळलं ना की त्या हॉटेलवरती पोलीस आले म्हणून अर्णव सरांनी हे सगळं केलं. त्यावर तो म्हणतो, एक्झॅक्टली, पण दादा तिथे पोहोचला कसा?
गोष्ट इथपासून सुरू होते. म्हणजे दादाला ईश्वरी तिथे जाणार आहे हे माहीत होती किंवा त्याला कुणीतरी ही गोष्ट कळवली. मग का झालं ते सगळं, कशासाठी झालं, दादाने हे सगळं का केलं, हे सगळं ज्यावेळेस इशूला क्लिअर होईल त्याच वेळेस तर सर्व गोष्टी पुढे येतील ना. आणि मग तेव्हाच ते दोघं मागचं सगळं विसरून पुढे संसार करतील. त्याबरोबर नम्रता म्हणते, तुम्ही माझ्या इशूला सारखं सारखं ईश्वरी इशू म्हणू नका. त्यावर आकाश सांगत असतो, अगं ती माझी एम्प्लॉई होती आधी आणि त्याचबरोबर तिची ओळखही होती माझ्याबरोबर, अशीच चांगलं रिलेशन होतं. मग आता तिला एकाएकी वहिनी 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 बोलायची सवय लावून घ्यावी लागेल, मला प्रॅक्टिस करावी लागेल. त्यावर नम्रता म्हणत असते, ती करा मग लवकर तुम्ही. त्याबरोबर आता आकाश म्हणतो, आपण भांडायचं इथेच. नम्रता सांगते, नको, त्यापेक्षा ऑलरेडी ते दोघं भांडलेत ना, त्यांचं सॉर्ट आऊट करूया. मग आता ठरल्याप्रमाणे इशू आणि नमू ह्या दोघीजणी खोलीत आलेल्या असतात. आता नमू ही इशूला म्हणत असते, पटकीने तुझं सगळं सामान तपासून बघ, सगळं बरोबर आहे ना. त्यावर इशू आता लगेचच तिची बॅग उघडते आणि बॅग तपासते. बघते तर काय, बॅगमध्ये तिला ज्या वस्तू का हव्या असतात त्याच्यापैकी बऱ्याचशा वस्तू का नसतात. इशू म्हणते, ताई अगं काय गं तुला कपडे घेऊन ये सांगितलं म्हणून तू काय फक्त कपडेच घेऊन आलीस? माझी चुडी, माझे कानातले, माझं मंगळसूत्र, ह्या सर्व वस्तू का ठेवायला मला वस्तू का लागतील? परत काय ह्या एकच घालू? मला आणखीन काही वस्तू लागतील ना, इयररिंग्स लागतील, गळ्यातलं वगैरे, मला हव्यात वस्तू का? तू माझ्या काहीच बाकी वस्तू नाही आणल्यास. त्याबरोबर ती म्हणत असते, इशू अगं मला काय माहिती, आणि तसंही तू मला पटकिनी ये पटकिनी ये पटकिनी ये किती वेळा म्हणालीस? मग सांग, एवढ्या पटकिनी मी कसं काय आटपणार होते? आणि आई किंवा आत्याची मदत नाही घ्यायला जमली मला. त्यावरती म्हणते, का त्या दोघी रागवल्यात माझ्यावर, त्यांनी मदत नाही केली माझी बॅग भरायला. त्यावर नमू सांगत असते, अगं रागवणार नाही गं, पण आत्या गेली होती कामासाठी बाहेर आणि आई बाबांना खायला घालत होती, मग मला मदतीला कोणीच नव्हतं ना. त्याच्यात तुझी घाई, पटकिनी ये. आणि त्याच्यात अर्णव सरांनी मला फोनवरती काय सांगितलं की नम्रता पटकन ये, आणि येताना इशूसाठी थोडंसं बुद्धी, थोडंसं कॉमन सेन्स, जिभेला लावायला एक मोठ्याच्या मोठं ब्रेक आणि थोडीशी शांतता पण घेऊन ये. मग याच्यातून मला काय कळलं की तुम्ही दोघं पुन्हा भांडलाय, मग मला घाईघाईत यावं लागलं. त्याबरोबर इशू म्हणते, ताई अगं पण कमीत कमी माझे कुर्ते तरी बॅगेत टाकायचं होतेस, तू कुर्ते लेंगे काहीच नाही आणलेलं. त्यावर नमू म्हणते, अगं मला काय माहीत, लग्नानंतर तू कुर्ते वगैरे पण वापरशील, ते नवीन नवरी आहेस, साड्या घालशील असं वाटलं. वैसे भी इशू नई दुल्हन पर साड़ी ही ज़्यादा जचती है. तशी लगेच इशू म्हणते, ताई वो सब मुझे भी पता है, पण झोपताना काय करायचं, झोप तर लागली पाहिजे ना साडीवर. त्यावर नमू म्हणते, असा प्रश्न आहे होय, काळजी नको करू, मी आहे ना, त्याच्यावरती पण आपण उपाय शोधू. त्याबरोबर इशू म्हणते, उपाय? त्यावर नम्रता म्हणते, तुझाच डायलॉग तुलाच सांगते विसरत असशील तर, इंदौर से है हम. त्याबरोबर इशू आणि नमू दोघे हसतात. नमू म्हणते, हे बघ तुझं नवीन लग्न झालंय की नाही, मग आपण तुझ्यासाठी कुठे काय खरेदी केली आहे, आपण ना तुझ्यासाठी काहीतरी मस्त छान खरेदी करूया. अगं तुझं लग्न आता राकेशजींबरोबर होणार होतं, त्यामुळे मग आपण त्यावेळेसच लग्नाची खरेदी केली असती, पण आता तुझं लग्न झालं आहे म्हणून तुला काहीतरी वस्तू तर नवीन घ्यायला हव्याच ना, म्हणून मग मी काय म्हणते, आपण मस्तपैकी मार्केटमध्ये जाऊया. त्याबरोबर इशू म्हणते, बाजारात नाही, नको, काहीच गरज नाही आहे मार्केटमध्ये जाण्याची, माझ्या ज्या काही जुन्या वस्तू का आहेत ना तू मला त्याच आणून दे. आणि तसंही या लग्नाने फारसं असं कोणीच खुश नाही आहे, आणि माझं म्हणायला जाशील तर मी अजिबातच खुश नाही आहे, त्यामुळे मला काहीसुद्धा नको आहे, काहीच नको. ताई तुला कळतं आहे का मी काय म्हणते ते, मला ह्या लग्नासाठी काही खरेदी वगैरे करण्याचं मन नाही आहे, हे सगळं फक्त मी बाबांच्या इच्छेखातर करते, कळतं आहे ना तुला. त्याबरोबर नमू म्हणते, बास 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 कर इशू, काय सुरू आहे तुझं, बाबांची इच्छा बाबांची इच्छा बाबांची इच्छा. अगं एकदा विचार तरी कर ना की अर्णव सरांची ताई, अर्णव सरांची आजी ह्या दोघी तुझ्याजवळ किती चांगल्या वागतात. मामा, आकाश सर, त्यांना सगळ्यांना वाईट वाटत असेल की तू हे सारखं सारखं बाबा 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 केलंस तर. अगं त्यांचासुद्धा थोडा विचार कर, त्यांचासुद्धा मान राख, लिहाज ठेव ना त्यांचा. त्यांनी एवढं आनंदाने तुला स्वीकारलं आहे, मग त्यांच्यासाठी तू नई नवरी आहेस. मग अगर नई नवेली दुल्हन हे असं करेल तर त्यांना कसं आवडेल बरं. नव्या नवरीला हे असं वागणं शोभत नाही, कळतंय का तुला. मग आता ईश्वरीला कसं बसं नम्रताने तयार केलेलं असतं. तर दुसरीकडे आकाश हा अर्णवकडे येतो आणि अर्णवला म्हणत असतो, दादा आपल्याला बाहेर जायचं आहे, चल. त्यावर अर्णव म्हणतो, कुठे. त्यावर आकाश म्हणतो, ईश्वरी वहिनीसाठी गिफ्ट घ्यायला. त्यावर लगेचच अर्णव म्हणतो, व्हॉट, तिच्यासाठी गिफ्ट, आता कशाला,
त्याबरोबर अर्णवला आकाश सांगत असतो, अरे दादा, अंजलीताई सांगत होती की अशी पद्धत असते, ज्यावेळेस नवरी ते सगळे खेळ खेळते ना त्याच्यानंतर तिला गिफ्ट द्यायचं असतं. बट आता आपल्याकडे तर काही गिफ्ट नव्हतं आणि आम्हाला याची आधी आयडियाही नव्हती, त्यामुळे आम्ही तर काही गिफ्ट घेतलं नाही आहे. सो मग आता आपल्याला दोघांना जाऊन काहीतरी गिफ्ट आणावं लागेल वहिनीसाठी. त्याबरोबर आता अर्णव म्हणत असतो, हे बघ, मला काही सोबत वगैरे यायचं नाही आहे, मला बरीच कामं आहेत, मी नाही येणार. त्याबरोबर आकाश त्याचे दोन्ही हात पकडतो आणि म्हणतो, दादा, असा कसा तू नाही येणार? तू कसा येत नाही ना ते मीच बघतो. नेहमी लहानपणापासून काय फक्त तूच मला धमक्या द्यायच्या आणि घाबरवायचं, आज मी तुला घाबरवतो. जर तू माझ्याबरोबर आला नाहीस ना तर मी ईश्वरी वहिनीकडे जाईन आणि ईश्वरी वहिनीला सांगेन की तू मला मारतोस, तू माझ्याशी भांडतोस, तू मला नेहमी ओरडतोस आणि माझ्यावरती कामाची जबरदस्तीसुद्धा करतोस. सांगू? त्याबरोबर आकाश म्हणतो, बघ, मग ती तुझ्याशी भांडेल, मग परत ती तुला ओरडेल, बोलेल, मग तुला काय करायचं ते कर. अर्णव म्हणतो, नको नको, मी येतो तुझ्याबरोबर, आपण जाऊया आणि खरेदी करून येऊया. बास. आकाश पण जर तिथे टाईमपास केलास ना तर तू. त्याबरोबर आकाश म्हणतो, नाही करणार टाईमपास. मग तर झालं, मी व्यवस्थित पटपट जाऊन पटपट सामान घेईन आणि चटचट घरी निघून येईन. मग तर झालं. दादा प्लीज यार चल ना. मग अर्णव आता तयार होतो आणि म्हणतो, मी गाडी काढतो, तू ये पटकन. त्यावर तो म्हणतो, हो. मग आता लगेचच नम्रताकडे आकाश येतो आणि तिला सांगत असतो, मोहीम फत्ते. त्याबरोबर नम्रता म्हणते, माझ्याकडची पण फत्ते, आता लगीन कोंढाण्याचं. त्याबरोबर आकाश म्हणतो, व्हॉट? त्यावर नम्रता म्हणते, अहो म्हणजे आता या दोघांना एकत्र आणायचं. त्याबरोबर आकाश म्हणतो, गुड, चालेल, चल आता. हो, आता आपण दोघंजणं पाठच्या सीट्सवर बसायचं आणि या दोघांना पुढच्या सीटवर बसवायचं. हा. त्यावर नम्रता म्हणते, ओके, डन. मग आता लगेचच ईश्वरी, आकाश, नम्रता आणि हे तिघंही जण सोबत बाहेर आल्याबरोबर अर्णव आता ह्यांना बघतो आणि अर्णव लगेचच नम्रताला म्हणतो, नम्रता तू इथे, तू निघालीस पण एवढ्या लवकर? अगं जेवून जा. त्यावर लगेचच इशू म्हणत असते, काय नको तुमच्या घरचं माझ्या बहिणीला. त्यावर लगेच अर्णव म्हणतो, हे बघ मी तुझ्याशी. त्यावर नम्रता म्हणते, इशू गप ना. आणि मग लगेच ती सांगते की नाही अर्णव सर, अहो ईश्वरीच्या ना काही वस्तू का आणायच्या राहून गेल्या माझ्याकडून, अर्ध्या तासात कुठे एवढी बॅग भरायला जमते. तर मग मी विचार केला की ती नवीन नवरी आहे म्हणून तिला म्हटलं की आपण तुझ्यासाठी नवीनच वस्तू का विकत घेऊ, म्हणून आम्ही जरा मार्केटमध्ये चाललो. आकाश म्हणतो, दॅट्स ग्रेट, अमेझिंग, याला म्हणतात कोइन्सिडन्स. आम्ही सुद्धा मार्केटमध्येच चाललो आहे ईश्वरी बहिणीसाठी गिफ्ट घ्यायला. त्यावर लगेचच आता ईश्वरी ही आकाशला म्हणते, माझ्यासाठी गिफ्ट. त्यावर तो सांगतो की हो वहिनी, अगं आपल्या घरची अशी पद्धत आहे की नवीन नवरीला काहीतरी गिफ्ट द्यायचं असतं म्हणून. सो आम्ही तुझ्यासाठी गिफ्ट घेतलं नव्हतं ना, मग घ्यायला आम्ही चाललो आहे. तर मी काय म्हणतो, अनायसे आम्ही चाललो आहेस तर तुम्ही आमच्याबरोबर चला. त्यावर नम्रता म्हणते, हाव इशू, मलासुद्धा आकाश सरांचं म्हणणं पटतं आहे. म्हणजे काय होईल ना, आपण सुद्धा पटकीने पोहोचून जाऊ. कारण काय आहे, मला इथून घरीसुद्धा जायचं आहे, घरी आई बाबा वाट बघत असतील माझी. त्याबरोबर अर्णव म्हणतो, हो बरोबर आहे नम्रता, तुला घरी जायला उगाच उशीर व्हायला नको, चल आपण सगळे एकत्रच जाऊया. त्याबरोबर मग आता आकाश म्हणतो, हो चला चला गाडीत बसा पटपट. मग आता जाऊन लगेच नम्रता ही मागच्या सीटवर बसते, अर्णव हा पुढच्या सीटवर बसलेला असतो. मग आकाश हा मागे जाऊन बसत असतो. तर अर्णव त्याला म्हणतो, ए तू पुढे बस. त्याबरोबर लगेचच आकाश म्हणतो, दादा मी बसलो असतो पण माझं ना थोडं डोकं दुखतं आहे, सिकनेस वाटतोय, मग मी जर पुढे बसलो तर मला आणखी त्रास होईल ना. त्याबरोबर लगेचच अर्णव म्हणतो, तुला काय होतं आहे ना ते मला बरोबर कळतं आहे हां आकाश. त्याबरोबर लगेचच मग आता नमू म्हणते, मला काय वाटतं आपण इथे वेळ नको वाया घालवायला, पटपट निघूया, म्हणजे एकदाची चटचट शॉपिंग होईल आपल्या सगळ्यांची आणि आपण सगळेच निघू. त्याबरोबर लगेचच अर्णव म्हणतो, या शुअर. आणि मग तो आता ईश्वरीला म्हणत असतो, सिट. तर इशू म्हणते, मला नाही बसायचं तुमच्यासोबत, मी नाही बसणार. त्यावर अर्णव गाडीचा दरवाजा उघडतो आणि म्हणतो, मी 3 पर्यंत पोहोचणार आहे, जर नाही बसलीस तर मी तुला उचलून गाडीत बसवणार आहे. 1 2. इशू म्हणते, बस 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 बसते, तुम्ही काय कराल ना. आणि इशू गाडीत बसते. तर आता लगेचच आकाश हा मुद्दामून मोबाईलवरती थोडे रोमॅन्टिक सॉन्ग लावतो. थोडे अलवार से थोडे शहारले, थोडे बहरले, खुलले हे नाते नव्याने, बहरून जावे मी तुझ्यात, मिळाले हे नाते नव्याने.
नव्याने. त्याबरोबर लगेचच आता नम्रतासुद्धा तिच्या मोबाईलवर एक गाणं लावते. माझी या प्रियाला प्रीत कळेना, सांगू कशी मी तुला सख्या रे माझ्या या भावना, माझी या प्रियाला प्रीत कळेना. त्याबरोबर आकाश आणि नम्रताला ईश्वरी आणि अर्णव गाणी बंद करा असं म्हणतात. तर ते दोघं म्हणतात, आम्ही का बंद करायची, आम्ही नाही बंद करणार. तुम्ही असे गप्प गप्प चाललाय ना, मग आम्हाला नाही जायचं गप्प गप्प, आम्ही छान मजा मजा करत जाणार. त्याबरोबर आता ईशू आणि अर्णव मात्र एकमेकाकडे बघतात आणि गप्प राहतात. त्यानंतर आता ईश्वरी आणि अर्णव हे मॉलपर्यंत पोहोचलेले असतात. सगळेजण मॉलमध्ये जाण्यासाठी गाडीतून उतरतात. त्याबरोबर आकाश म्हणतो, वाव व्हॉट अ सेल, ते पण मेल सेक्शनला. कधीच नसतो बाबा मेल सेक्शनला सेल, मला जायचं आहे तिकडे. दादा तुला जे काही वहिनीसाठी खरेदी करायचं आहे ते घे आणि मला कॉल कर, मग आपण एकत्र निघूया. अर्णव म्हणतो, आकाश आपण एकत्र आलो आहे. आकाश म्हणतो सॉरी. त्याबरोबर नम्रता म्हणते, इशू अगं मी कपडे घेण्याच्या सेशनमध्ये येऊन काय करू, किंवा ते ज्वेलरी वगैरेच्या मला ना खरेदी करायची आहे, ग्रोसरी वगैरे, मी तिकडे जाते. इशू म्हणते, नमुताई अगं. नम्रता म्हणते, सॉरी इशू, तू कपड्यांची खरेदी कर ना पटकिनी, मग आपण लगेच निघू. अगं पटपट कामं व्हायला हवी ना, मला घरी जायचं आहे. मग आता अर्णव म्हणतो चल. मग ईश्वरी आणि अर्णव आता लेडीज सेक्शनमध्ये आलेले असतात. पण अचानक आतमध्ये येताना स्टाईलवरून इशूचा पाय सरकतो. त्याबरोबर अर्णव लगेचच तिला पकडतो आणि चल पुढे जाऊ म्हणतो. त्याबरोबर दोघे पुढे येतात. बॅगी, जीन्स, स्पॅगेटी सगळं अवेलेबल आहे. त्यावर इशू लगेचच त्यांना म्हणते, नाही सॉरी मला स्पॅगेटी वगैरे असले कपडे नको आहेत, मला ना साधे कुर्ते हवेत आणि त्याच्याखाली लेंगे हवेत आणि दुपट्टे पण हवेत. त्याबरोबर आता लगेचच अर्णवला म्हटलं जातं, सर इथे फक्त लेडीज सेक्शन आहे. त्यावर अर्णव म्हणतो, माझी बायको आहे, आम्ही दोघं एकत्र आहे. त्याबरोबर आता इथे नम्रता आणि आकाश हे दोघंजणं एकमेकाला भेटलेले असतात. आकाश हा वाटच बघत असतो की कधी एकदाची नम्रता इशूपासून बाजूला होते आणि त्याला तिच्याबरोबर वेळ घालवायला संधी मिळते. आकाश लगेचच नम्रताकडे येतो. नम्रता म्हणते, अरे आकाश, तर तुम्ही तर मेल सेक्शनमध्ये खरेदी करायला गेला होतात ना. त्यावर आकाश म्हणतो, अगं तो फक्त बहाणा होता दादाला सांगण्यापुरती. त्यावर नम्रता म्हणजे तुम्हाला खरेदी नाही करायची असं त्याला विचारते. त्याबरोबर आकाश म्हणतो, नाही करायची आहे ना खरेदी, पण एकटं खरेदी करायला बोर होतं ना म्हणून. त्याबरोबर नम्रताला तो विचारतो, दादा वहिनी एकत्र खरेदी करतायत, इफ यू डोंट माइंड आपण एकत्र खरेदी करू शकतो का. त्यावरती म्हणतेस, अहो आकाश सर, मला ग्रोसरी खरेदी करायची, मी खोटं नाही बोलले, खरंच. त्याबरोबर लगेचच आकाश म्हणतो, ठीक आहे आपण एकत्र ग्रोसरी खरेदी करू. ग्रोसरी खरेदी करताना सुद्धा कंपनी आवडते की काही लोकांना, तुला चालेल ना मी तुला कंपनी दिलेली. त्यावरती म्हणते, हा का नाही. मग लगेचच आता आकाश आणि नम्रता हे दोघंजणं छान एकत्र खरेदी करायला लागतात. आता ते दोघंजणं खरेदी करत करत पुढे येतात आणि तिकडनं एक लहान मुलगा येतो. आता त्याच्या हातामध्ये एक बॉल असतो. त्याबरोबर लगेचच त्याच्या हातातला तो बॉल खाली पडतो. नम्रता त्याला तो बॉल उचलून देते. तर आता लगेच ती जी आजी त्या मुलाबरोबर असते ती नम्रता आणि आकाशला म्हणते, सुखाने संसार करा. आता नम्रता आणि आकाश एकमेकाकडे बघतात आणि नम्रता म्हणत असते, नाही आजी, आम्ही दोघं. त्याबरोबर आकाश म्हणतो, थँक्यू आजी, आणि लगेचच त्या आजी तिकडनं निघून जातात. तर लगेच आकाश विचारतो, तुला आवडला नाही का त्यांनी दिलेला आशीर्वाद. नम्रता काही न बोलता तिकडनं निघून जाते. तर आता इथे इशूला बरेच कपडे सेल्स गर्ल दाखवत असते, पण तिला काहीच आवडत नसतं. ती म्हणत असते, यहाँ पे तो बढिया कुछ भी नाही आहे. त्याबरोबर मग अर्णव इशूला म्हणतो, अरे असं कसं, एवढा मोठा मॉल आहे, एवढं मोठं लेडीज सेक्शन आहे, तुला काहीच आवडत नाही आहे, बघ ना व्यवस्थित जरा, कपडे आवडतील. त्याबरोबर आता ती सेल्स गर्ल म्हणत असते, सर जर मॅडमना काही आवडत नाही आहे तर तुम्ही त्यांना कपडे चॉईस करायला मदत करा ना. त्याबरोबर अर्णव मनात म्हणत असतो की पण ह्यांना आवडायला पाहिजे ना मी मदत केलेली. त्यावर लगेचच आता सेल्स गर्ल पुन्हा अर्णवला म्हणते, सर मी तुमच्याशी बोलते, मॅमनं तुम्ही हेल्प करू शकता, म्हणजे बायका नवऱ्यांच्या चॉईसनुसार सुद्धा कपडे वापरतात हल्ली. त्याबरोबर अर्णव लगेचच सेल्स गर्लला म्हणतो, नाही हो नवऱ्यांना चालतं पण बायकांनाही चाललं पाहिजे ना नवऱ्यांनी चॉईस केलेले कपडे. त्यावरती म्हणते, सॉरी सर काही म्हणालात. त्यावर अर्णव म्हणतो, नाही काही नाही. त्यावर इशू म्हणते, मजाकिया स्वभाव आहे त्यांचा, तुम्ही फार लक्ष नका देऊ त्यांच्याकडे, तुम्ही दाखवा मला कपडे. त्याबरोबर आता इशू आणि अर्णव दोघंही एकाच कुर्त्याला हात लावतात. तो फिक्कट गुलाबी रंगाचा कुर्ता असतो. ते दोघंही म्हणतात, हां
हे मस्त आहे, हे द्या. त्याबरोबर आता लगेचच अर्णवने त्या कुर्त्याला हात लावलेला बघून इशू म्हणते, तुम्हाला सांगायची गरज नव्हती, मला कळतं. अर्णव लगेच म्हणतो की हे बघ तू उगाच. तर आता लगेचच तिथे इशू आणि नमू ह्या दोघींनाही कुर्ते हवे आहेत असं इशू म्हणते. आणि मग ती म्हणते मला यातले 2 कुर्ते द्या, नमूताईला सुद्धा मी घेते. त्यावर अर्णव म्हणतो ओके घे. तर आता दुसरीकडे आपण पाहतो की अंजलीताई ही घरामध्ये बसून असते. ती विचार करत असते की इशू आणि अर्णवचं तर सर्व मार्गी लागलं, त्यांचं तर आता व्यवस्थित सगळं सुरळीत सुद्धा झालं, पण अजूनही मला यांचं काहीच कळत नाही आहे. हे अजून घरी कसे आले नाही, कुठे राहिले असतील हे, आणि किती वेळ लागणार आहे यांना अजून घरी यायला. मला ना यांचं फार टेन्शन येतं. हल्ली हे काय करतात, कुठे असतात, मला काहीच कळायला मार्ग नाही आहे. एकतर मी प्रेग्नेंट आहे, यांना माझी एवढी काळजी असते, पण मग अचानक मला सोडून कुठे असे निघून जातात. आणि कितीतरी दिवसात मला आता चक्कर वगैरे सुद्धा आलेली नाही आहे. एवढी मोठी चांगली गोष्ट आहे की मला बरं वाटतंय, चक्कर वगैरे येत नाही, विकनेस जाणवत नाही, ही यांना सांगायची होती. पण हे साधा माझा फोनसुद्धा घेत नाही. नाही, मला मान्य आहे त्या शेतकऱ्यांच्या केससाठी गावाला जाणं महत्त्वाचं होतं, पण इतकंही महत्त्वाचं काय होतं यांच्यासाठी की हे असे निघून गेलेत की जसे की मला काही फोन मेसेज काहीच करत नाही आहेत. मामाला फोन करायला यांच्याकडे वेळ होता आणि मला फोन करायला वेळ नव्हता. नाही, ते काही नाही. बाळा, आज तुझ्या बाबांना येऊच दे, मग बघ तुझी आई तुझ्या बाबांना कसं ओरडते ते. तुझ्यासाठी सुद्धा बाबा वेळ काढत नाही म्हणजे काय. आई आणि बाळाने मिळून बाबांना मस्त धारेवर धरायचं काय. आता बिचारी अंजलीताई पोटात असलेल्या बाळाबरोबर स्वतःच्या बापाविषयी त्याच्या गप्पा मारत असते, पण तिला हेच माहीत नाही आहे की आपल्या होणाऱ्या बाळाचा बाप किती नालायक आहे ते. आता ती बाळाला म्हणत असते की पण बघ तू आलास ना की त्याच्यानंतर तुझे बाबा नक्की आपल्या दोघांसाठीही स्वतःहून वेळ काढतील. मग त्यांच्याकडे वेळ मागायची मला गरजच लागणार नाही, कारण त्यांचा माझ्यापेक्षाही जास्त जीव तुझ्यावर असणार आहे ना. आपण छान मजा करू तिघंजणं मिळून. तर आता इकडे आकाश आणि नम्रता हे दोघं एकत्र शॉपिंग करत असतात, तर दुसऱ्या बाजूला इशू आणि अर्णव हे दोघं एकत्र शॉपिंग करत असतात. छान शॉपिंग सुरू आहेत. आता बघूया ईश्वरी आणि अर्णवचं ह्या शॉपिंगमधून तरी भांडण दूर होतं आहे का, आणि आकाश आणि नम्रताची ह्या शॉपिंगमधून आता प्रेमाला हळूहळू सुरुवात होती आहे का. तुम्हाला काय वाटतं, होईल का आकाश आणि नम्रताच्या प्रेमाला सुरुवात, की अर्णव आणि ईश्वरीमधलं भांडण संपेल, ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरतं इथंच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.